बाउन्स बॉल त्याला लेग साइडला पुल केलेला आहे, जातोय सीधा 4 रनांसाठी. खरचले आहेत आणि जा पटपट जा पटपट. आणि संघाचा जो स्कोर झालेला आहे तो 49 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ना संघाचा जो स्कोर आहे तो 49 रन्स. इथे मंचावर दोन्ही संघाचे मेंटर आणि टायटल स्पॉन्सर उपस्थित आहेत हा मॅच बघण्यासाठी. शेवटचं ओव्हर घेऊन सुमित लो फुल टॉस लेग साइडला खेळून काढलेला आहे. 1 रन घेण्यामध्ये यशस्वी. आतापर्यंत जतीनने कोणताही विकेट न घालवता टोटल 50 रन बोर्डावर केले आहेत. पार्टनरशिप 50 रनांची झालेली आहे त्यांची 19 बॉल मध्ये. तेज तरार असा बॉल जो कीपरला बीट केलेला आहे आणि मागच्या दिशेने 4 रन. बॅटिनी नाही तरी त्यांना रन मिस फील्डनी भेटत आहे बाईटच्या स्वरूपात. 4 रन. संघाचा स्कोर झाला आहे तो 54 रन. एकदा परत ब्लॉक होलला टाकण्याचा प्रयत्न बॅट्समॅनने तितका खेळला आहे पण इथे 3 रन घेण्यामध्ये यशस्वी. इथे जर आपण बॉलिंगला काहीच दोष देऊ नाही शकत. त्यांनी आपल्या पासून खूप मेहनत घेतली आहे आणि बॉलला एकदम ब्लॉक होलला ठेवलेला पण मिस फिल्डिंगमुळे त्यांना टोटल 7 रन गमवावे लागले आतापर्यंत 2 गेममध्ये. परत एकदा ब्लॉकला टाकलेला हा बॉल लेग साइडला पुल केलेला आणि मिस फील्डच्या स्वरूपात परत एकदा 4 रन. 3 मॅच खेळत असल्यामुळे कदाचित 12 सरकारचे फिल्डर्स थोडे सुस्तावलेत. त्यामुळे ते काही फिल्डिंग एवढं तेजपणाने करत नाहीयेत. गेल्या मागच्या तिन्ही बॉल मध्ये जो रन आले ते सगळे फिल्डरच्या खात्यात असतील. बॉलरने आपली कामगिरी चांगली केली होती. शेवटी बॉलर थकून गेला, बोलला आता मीच काहीतरी करतो, डॉट करणार नाहीतर छकडा खाणार. आणि त्यांनी पुष्कर जास्त बॉल हरवू नको भाई, मंडळाकडे बॉल नाहीत. आतापर्यंत या ओव्हर मध्ये जवळपास 18 रन आले आहेत. शेवटचा बॉल परत एकदा उचलून खेळलेला लेग साइडचा हा शॉट. फिल्डर त्या खाली बघतात झेल घेतात का, घेतला. शेवटी
शेवटला हा विकेट ही साजेदारी तुटलेली आहे, पण आता काय मॅच संपलेला आहे.
वाईट बॉल. जर इथं आपण योगेशला बघू तर तेच तर्रार दिसतात आहेत. त्यांची राईट आर्म ॲक्शन आणि बॉल पेस बघितलं तर ते खूपच फास्ट आहे. परत एकदा आपटलेला हा बॉल बॅट्समॅननी चेहरा काढून घेतला आणि डायरेक्ट त्यांच्या शरीराला तो लागलेला बॉल. तिखा बाउन्सर आपण जसं बोलतो ना, तिखा बाउन्सर, तसं ते करतात आहे. दोन बॉल 2 रन आतापर्यंत स्कोर. हा ओव्हर पॉवर प्लेचा आहे. यातच तुम्हाला काहीतरी धमाल कमाल करायला पाहिजे. परत एकदा तिखा बाउन्सर. बॉलरला चान्स होता झेल घेण्याचा, पण सूर्य मामा त्यांच्या डोळ्यावर फडकले आणि त्यांना बॉल नाहीसा दिसायला लागला. तीन बॉल 3 रन दिले आहे आतापर्यंत योगेशने पॉवर प्ले मध्ये. परत एकदा तिक बाउन्सर. जसं मी बोलतोय त्यांच्याकडे पेस आहे आणि त्यांनी टप्पाही सुद्धा पकडून ठेवलेला आहे. त्यामुळे बॅट्समॅनला काही रूम भेटत नाही आणि मोठे शॉट्स खेळण्यास थोडा अवघड पण होतोय. हलक्या हाताने लेग साईडला ढकलला आणि 1 रन घेण्यामध्ये यशस्वी. आतापर्यंत 5 बॉलमध्ये योगेशने फक्त 4 रन खर्च केले आहेत आपल्या संघासाठी. जतीन 11 मध्ये बॉलर्सची काही कमी नाही. याच्यानंतर ना बोरक्या, पांडू, अजिंक्य, पुष्कर असे उमदा बॉलर या टीम मध्ये आहेत. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. तेज तरार असा बॉल, पण लेग साईडच्या दिशेने दिशाहीन गेंदबाजी आणि खामियाजा व्हाईट बॉल. यॉकर बॉल सीधा स्टंपला ठोकताना हेमंतचा विकेट गेला आहे. इथे 2 मॅच मध्ये धमाल करणाऱ्या हेमंतला या शेवटच्या मॅच मध्ये काही करता नाही आलं. आता हेमंतची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत दिनेश. यानेही गेल्या मॅच मध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली होती. दिनेश बॉलर आहेत ते बोरक्या उर्फ विराग. राईट आर्म मीडियम फास्ट बॉलर, आपल्या स्विंग साठी ओळखले जाणारे बोरक्या. खूप वर्षापासून खूप संघामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. आता कंटिन्युअस जतीन सोबत असतात. याच्या आधी त्यांनी सायलेक्स, मॅगी अशा नामवंत टीम मधून खेळले. नाना 11 अशा नामवंत टीम मधून त्यांनी आपला करिअर मध्ये खेळले आहे. आता शेवटी कंटिन्युअसली जतीन सोबत असतात विराग बोरक्या. जसं मी सांगत होतो आपल्या स्विंग साठी ओळखले जाणारे राईट आर्म मीडियम फास्ट बॉलर बोरक्या आपल्या संघासाठी दुसरं शतक घेऊन येत. अतिशय उत्कृष्ट झेल इथे. या टीम मध्ये जर एखादा चपळ खेळाडू फिल्डर असेल तो आहे पांडू आणि बॉल जवळपास त्याच्याकडेच जातं कधी बघितलं तेव्हा आणि तो त्याप्रमाणे झेली घेत असतो.
लवेशची जागा भरून घेण्यासाठी मैदानात उतरत आहे सूरज. परत एकदा आउट स्विंग केलेला, आपण त्याला तेवढ्याच आकर्षकपणे खेळून काढलेला आहे आणि 4 स्वरूपात हा संघाचा जो स्कोर झालेला आहे तो 9 रन. एका प्रकारे इथे जतीनच्या बॉलर्सने 12 सरकारच्या बॅट्समॅन्सला बांधून ठेवलेला आहे. कोणतेही मोठे शॉट्स त्यांना खेळण्यास चान्सेस भेटत नाहीये. मी सुरुवातपासूनच बोलतोय की बोरक्या हा स्विंग बॉलर आहे. तो बॉल कधी तुमच्या दिशेने फिरवेल ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आम्ही खूप वर्ष त्यांच्यासोबत खेळलेलो आहे. परत एकदा हा उत्कृष्ट बॉल यॉर्कर केलेला, पण अंदरुनी एज लागून पाठीमागच्या दिशेने गेला. तितक्याच प्रमाणे चांगला फिल्डिंग व क्षेत्ररक्षण अजिंक्य द्वारा. जसं बोरक्याला मी बोलतो की स्विंग बॉलर आहे, त्याचप्रमाणे तिथे अजून एक बॉलर आहेत जे स्विंग साठी माहिर आहेत, अजिंक्य. अजिंक्य आणि बोरक्या एका वेळी एकाच टीम पासून खेळायचे. संघासाठी तिसरी ओव्हर घेऊन येत आहे सुयोग. राईट आर्म मीडियम फास्ट. जतीनचे जे बॉलर आहेत त्यांना टप्पा पकडून बॉलिंग करायचं खूप सवय आहे. ते बरोबर बॅट्समॅनला ना टप्प्यावर ठेवतात. आणि यांचे सगळ्यांचे जे कोच होते, जतीनचे सिनियर बॉलर उदय दादा, ज्यांनी जतीनच्या सर्व बॉलरला टप्पा कसा पकडून ठेवायचा हे शिकवलेलं. दादा बरोबर आहे ना? हा ना, घ्या. डॉट घेन ना, आउट झाला. इथे सुयोग, जसे याच्या आधीचे 2 बॉलर होते त्यांनी बॅट्समॅनला पकडून ठेवलं होतं, त्याचप्रमाणे सुयोग सुद्धा बॅट्समॅनला रूम देत नाहीयेत आणि कोणत्याही प्रकारचं मोठं सुयोगने आतापर्यंत फक्त 2 रन खर्चले आहेत आपल्या संघासाठी. तिखा बाउन्सर विथ पेस, बॅट्समॅनने हा बॉल उकलेला आहे.
संघाचा शेवटचा ओव्हर घेऊन हनुमंतू उर्फ पांडू आतापर्यंत जी बिल्कुल, हमारे बीच NSUI यूथ प्रेसिडेंट सम्मानीय दीपाजी तिवारी, जो स्वर्गीय उमाशंकर तिवारी तिवारी जी इनकी सुपुत्री है, वो आज यहाँ पर एकता चषक 2023 में उनका तहे दिल से स्वागत किया जाता है। जी बिल्कुल, एकता चषक 2023 में जो यहाँ पर सिक्योरिटी गार्ड उन्हीं के माध्यम से दिए गए हैं, इसके लिए हम यहाँ पर NSUI प्रेसिडेंट सम्मानीय दीपाजी तिवारी का हम शुक्रगुजार हैं, जिन्होंने आपके द्वारा यहाँ पर इस मैदान की देखरेख के लिए सिक्योरिटी गार्ड की उपलब्धता करके दी गई है। पांडु के एक और अच्छी गेंद, मानो महज औपचारिकता बची हुई इस मुकाबले में। KCC की कप्तान मोइन से मैं निवेदन करता हूं कि आप मंच की ओर आकर हमसे जुड़े। टॉस बॉक्स में आपको जल्द से जल्द आना है। इसके बाद जो मुकाबला होगा KCC बनाम जतिन 11। इस मर्तबा तान दिया है, गेंद जा रही है सीमा रेखा के बाद 6 रनों के लिए, मगर अब ये 6 रन मार के कुछ नहीं होगा।
टॉस